ओम जय गुरुदेव. काल पण एका व्हिडिओमध्ये मी लॉंग व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण मी सांगितले आणि आत्ता पण सांगते. मुली तुमच्या ज्या वेळेला लहान असतात तेव्हापासनं काही तुम्ही त्यांना गोष्टी सांगायला सुरुवात करा. लहान असल्यापासनं त्यांना कसं राहायचं हे शिकवायला सुरुवात करा. ह्याच्याने खूप फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला पुढं त्रास होणार नाही. कारण आता हे कलियुग आहे. आता कसं काळ बदलला, त्या काळाच्या प्रमाणे आपल्याला पण राहिलं पाहिजे. आणि भक्ती मार्ग मी का सांगत असते, भक्ती मार्ग म्हणजे कुठला तरी ज्या वेळेला आपल्या डोक्यावर कुळदेवतांच्या हात असतात, देवी आई भवानी, काळूआई, येडेश्वरी, त्यानंतर दुर्गा माता, असे अनेक रूपं आहेत आईची. त्या आईची ज्या वेळेला भक्ती आपण करत असतो ना त्यावेळेला आपलं संरक्षण होत असतं. आणि मुलींच्या बायकांच्या कपाळाला कुंकुम किंवा टिकली ही पाहिजेच. कारण हे शक्तीचं प्रतीक आहे. शक्ती आपल्यासोबत असते, आपलं संरक्षण होत असतं. पण ह्या गोष्टी कुणी मानायला तयार नाही. दिसण्यापेक्षा संरक्षण महत्त्वाचं का दिसणं महत्त्वाचं? काय वाईट दिसतं? दिसणं म्हणजे की कोणी असं समजतं की मी एकदम सुंदर आहे, टिकली न लावल्याने किंवा टिकली लावल्याने काय सुंदरता कमी होणार आहे? आणि त्या सुंदरतेचा उपयोग काय, ज्याचा आपण म्हणजे आपल्या जीवनात जर काय संकट येत असतील तर त्याचा उपयोग काय? की तुम्ही मग ते ह्या अशा काही काही छोट्या गोष्टी असतात ना, ह्या न पाळल्यामुळं एवढी संकटं यायला लागलीच. चांगलं दिसत नाही टिकली लावली की, काय गावंढळ दिसतं. गावंढळ म्हणजे काय हे शास्त्र सोडलंय ना, म्हणून एवढे संकट यायला लागली. मी खरंच स्पष्ट बोलते, कठोर बोलते, तुम्ही समजून घ्या. कारण मी काय वाईट सांगत नाही आहे. मला फक्त सांगायचं तात्पर्य एकच आहे की टिकली लावल्याने काय सौंदर्य कमी होतं, काय त्या सौंदर्याला करायचं आहे की जे आपलं रक्षण करू शकत नाही, ज्याच्याने आपल्याला योग्य मार्ग भेटत नाही. काय करायचं ते, काय दाखवायचं असतं. आणि ह्या दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये एकेकांचं जीवन असंच चाललं आहे. पण स्वतःला सुख नाही, स्वतःला मार्ग नाही, असे प्रकरणं व्हायला लागले. तर त्या गोष्टींचा उपयोग काय तुम्ही सांगा. आणि खरंच जर ऐकाल व्हिडिओ सगळे माझे बघत जा. आणि खूप महत्त्वाची माहिती सांगते. की म्हणतात ना, स्वतःला जरी कितीही माहिती असलं तरी कुणीतरी कान धरून काहीतरी सांगितल्याने खूप फरक पडत असतो. आणि खरंच मी ह्या गोष्टी सांगते, ह्या नियमांचं पालन करा, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे पद्मावती माता की जे बोल मांडवच्या कळायचं चांग भले. हर हर महादेव.